वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण सीटेटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलो आहे। तर पब्लिक नोटीसमध्ये आपल्याला जे काही सीटेटचे इन्फॉर्मेशन बुलेटिन सीटेट आहे फेब 2026ची याविषयी परिपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे। एक्झाम केव्हा आहे, एक्झामचा पॅटर्न कसा आहे आणि एक्झाममध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत याविषयी परिपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहात। तर तत्पूर्वी चॅनलसोबत राहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। इन्फॉर्मेशन बुलेटिन सीटेट फेब्रुवारी 2026। ड्युरेशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशनची डेट आहे 27/11/2025 ते 18/12/2025। लास्ट डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन बिफोर 18/12/2025 म्हणजे 18/12/2025च्या अगोदर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे आहेत। लास्ट डेट फॉर फी सबमिशनच्या 18/12/2025। डेट ऑफ एक्झामिनेशन आहे 8 फेब्रुवारी 2026 वार रविवार। तर सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट याच्यामध्ये त्यांनी दिलं ड्युरेशन ऑनलाईन अप्लिकेशन ते बघा, लास्ट डेटसुद्धा बघितलेली आहे आणि डेट ऑफ एक्झामिनेशन होणार आहे 8/2/2026ला म्हणजेच रविवारला। पेपर 2 मॉर्निंग शिफ्टला होणार आहे 9:30 ते 12 आणि पेपर 1 इव्हनिंग म्हणजेच 2:30 ते 5पर्यंत होणार आहे। आपल्याला स्टेप 1 दिलेला आहे, लॉग ऑन सीटेट ऑफिशियल वेबसाईटवरती लॉग इन करायचं आहे। नंतर स्टेप 2 मध्ये गो टू लिंक अप्लाय ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे। स्टेप 3 मध्ये फिल इन द ऑनलाईन अप्लिकेशन अँड नोट डाऊन रजिस्ट्रेशन नंबर, अप्लिकेशन नंबर। आणि स्टेप 4 मध्ये अपलोड लेटेस्ट स्कॅन फोटोग्राफ्स आणि सिग्नेचर। आणि स्टेप 5 मध्ये आहे पे एक्झामिनेशन फीज डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगमध्ये। नंतर आहे स्टेप 6 मध्ये प्रिंट कन्फर्मेशन पेज रेकॉर्डेड फ्युचर रेफरन्स। तुमचा संपूर्ण फॉर्म भरणं झाल्यानंतर तुम्हाला जो काही फॉर्मची प्रिंट आहे ते प्रिंट काढून घ्यायची आहे। पे एक्झामिनेशन फी, एक्झामची जी फीज आहे ती किती राहणार आहे फॉर्मची। जनरल OBC NCL करिता ओनली पेपर 1 और 2 एका पेपरकरिता किंवा दुसऱ्या पेपरकरिता फक्त एकाच पेपरकरिता 1000 रुपये आणि दोन्ही जर पेपर तुम्ही देत असाल तर 1200 रुपये। SC ST एबल्ड पर्सनकरिता एका पेपरकरिता 500 आणि 2 पेपर जर भरत असाल तर 600 रुपये फीज इथं त्यांनी दिलेली आहे। एक्झामिनेशनचं शेड्यूल आपण पाहिलेलंच आहे। तर याच्यामध्ये डेट ऑफ एक्झामिनेशन 8/2/2026, पेपर 1 मॉर्निंग शिफ्टला आहे 9:30 ते 12पर्यंत आणि ड्युरेशन 2.5 तास आहे। आणि पेपर 1 इव्हनिंगला आहे दुपारी 2:30 ते 5पर्यंत आणि ड्युरेशन 2.5 तास पेपरचा राहणार आहे। आणि नंबर ऑफ क्वेश्चन राहणार आहेत 150। मोड ऑफ सबमिशन अप्लिकेशन ऑनलाईनच तुम्हाला अप्लिकेशन सबमिट करायचं। एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय, द मिनिमम क्वालिफिकेशन फॉर अपिअरिंग इन द सीटेट आर नोटिफाईड बाय NCTE, द कॅन्डिडेट आर ॲडवाइस विजिट वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे। तर त्याच्यामध्ये जे आहे पेपर फर्स्ट करिता 1 to 5 स्टँडर्ड करिता DED असणे अत्यावश्यक आहे आणि पेपर 2 करिता 6 to 8 करिता BEd असणे अत्यावश्यक आहे किंवा DED प्लस ग्रॅज्युएशन असणे अत्यावश्यक। स्ट्रक्चर अँड कंटेंट ऑफ सीटेट, स्ट्रक्चर रचना आणि घटक कोणकोणते आहेत किंवा विषय कोणकोणते आहेत। तर त्यांनी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचं सुद्धा सिलेबस दिलेला आहे। तर पेपर फर्स्टमध्ये काय काय येते, क्लास 1 to 5 पर्यंत आहे। प्रायमरी स्टेजकरिता ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन 2.5 hours। स्ट्रक्चर कंटेंट ऑल कंपल्सरी, हे कंपल्सरीच आहे। तर पहिला सब्जेक्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडागॉजी, कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स। मॅथमॅटिक्स आहे कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स। नंतर एन्व्हायरमेंटल स्टडी कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स। लँग्वेज कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स आणि लँग्वेज 2 कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स। लँग्वेज 1 किंवा लँग्वेज 2 मध्ये तुम्ही आपल्या राज्याची भाषा किंवा मातृभाषासुद्धा निवडू शकता। त्याच्यामध्ये इंग्लिश आहे किंवा हिंदी आहे, नंतर हिंदी घेऊ शकता किंवा मराठी घेऊ शकता। नेचर ऑफ स्टँडर्ड क्वेश्चन्स, द टेस्ट आयटम्स, चाइल्ड डेव्हलपमेंट पॅडागॉजी फोकस, एज्युकेशनल सायकोलॉजी, टीचिंग अँड लर्निंग रिलेव्हंट अँड एज ग्रुप 6 to 11 years।
They will focus on understanding the characteristics and needs of diverse learners, interaction with learners, and attributes and qualities of good facilitator of learning. वय वर्ष 6 ते 11 जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आकलनावर आधारित. The test items in language I will focus proficiency related to the medium of instruction. नंतर आहे the test item language 2 will focus on the elements of language communication and comprehension abilities वरती आधारित आहे. लँग्वेज त्यांनी दिलेले आहे तुम्हाला जवळपास त्याच्यामध्ये 20 लँग्वेजेस आहेत. 20 लँग्वेज पैकी आपण एक त्याच्यामध्ये घेऊ शकतो सेकंड लँग्वेज. नंतर आहे पेपर 2 फॉर 6 to 8 elementary stage, duration of examination 2.5 hours, structure. फर्स्ट आहे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी कंपल्सरी 30 MCQs 30 मार्क्स, मॅथमॅटिक्स अँड सायन्स 60 MCQs 60 मार्क्स. याच्यामध्ये सोशल स्टडीजसुद्धा आहे. 2 मेथड आहेत, मॅथमॅटिक्स अँड सोशल सायन्स टीचर आहे. नंतर आहे तिसरा आहे सोशल स्टडीज सोशल सायन्स अँड सोशल स्टडीज सोशल सायन्स टीचर 60 MCQs 60 मार्क्स आहेत. आणि लँग्वेज 1 कंपल्सरी आहे 30 MCQ 30 मार्क्स, लँग्वेज 2 कंपल्सरी 30 MCQ 30 मार्क्स. आणि याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांचा एज ग्रुप आहे 11 ते 14 वर्षाच्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो किंवा त्यांच्या सायकोलॉजीनुसार किंवा बौद्धिक क्षमतेनुसार याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात. चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी. आणि सेकंड लँग्वेज तुम्हाला दिलेले आहेत 20 लँग्वेजपैकी तुमचे जे लँग्वेज असेल ते तुम्ही चूज करू शकता. लँग्वेज ऑफ क्वेश्चन पेपर हा कोणत्या लँग्वेजमध्ये राहणार आहे तर मेन क्वेश्चन पेपर शॉल बी लँग्वेज हिंदी आणि इंग्लिश या लँग्वेजमध्ये राहणार आहे. आणि तुम्ही जे सेकंड लँग्वेज चूज केलेले आहेत त्याचे क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये अवेलेबल राहणार आहेत. क्वालिफाईंग मार्क्स अँड अवॉर्ड ऑफ सीटेट सर्टिफिकेट. आता याच्यामध्ये क्वालिफाईंग मार्क्स 60% तुम्हाला असणे अत्यावश्यक आहे ओपनकरिता. OBC SC ST करिता 55% मार्क्स असणे अत्यावश्यक आहे. आता व्हॅलिडिटी पिरियड ऑफ सीटेट सर्टिफिकेट. व्हॅलिडिटी पिरियड लाईफ टाईम आहे. एक्झामिनेशन सेंटर्स तुम्हाला ॲडमिट कार्डमध्ये मिळून जाणार आहेत. ॲडमिट कार्ड तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर ते आपण पाहूयात. द कॅन्डिडेट शॉल रिपोर्ट एक्झामिनेशन सेंटर 7:30 AM फॉर पेपर 2. पेपर 2 करिता आपल्याला 7:30 वाजता हजर राहायचं आहे. अँड ॲट 12:30 PM फॉर पेपर 1 इव्हनिंग. जो पेपर 1 आहे तो दुपारच्या शिफ्टला आहे. हेल्ड ऑन 8/2/2026 120 minutes बिफोर म्हणजे 2 तास अगोदर तुम्हाला पेपर सेंटरवरती हजर राहायचं आहे. कॅन्डिडेट्स हू रिपोर्ट एक्झामिनेशन सेंटर आफ्टर 9:30 अँड पेपर 2 मॉर्निंग and after 2:30 PM in paper 1 evening to be held on 8/2/2026 shall not be allowed to appear in the examination. नंतर procedure for conduct examination. आपल्याला पेपर 1चा सिलेबस आणि पेपर 2चा सिलेबस इथं एकंदरीत दिलेला आहे. मी ऑलरेडी पेपर 1 आणि पेपर 2 वरती व्हिडिओज बनवलेला आहे. त्याचे जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. आणि हे इन्फॉर्मेशन बुलेटिन तुम्ही या सीटेटच्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला अवेलेबल होईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहे. तर अशा प्रकारचा हा सिलेबस आहे. आणि आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरसुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल केलेले आहेत सीटेटचे. तर ते अवश्य आवर्जून पाहून घ्यावेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.